श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी कविताच किचनमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत. या चॅनलवर तुम्हाला भंडारी स्पेशल, गोड तिखट, पारंपरिक पदार्थ व इतरही पदार्थ पाहायला मिळतील. चला तर मग जास्त वेळ न दवडता लगेचच रेसिपीजला सुरुवात करू. तर आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे पावभाजी. साहित्य बघून तुम्हाला कळलंच असेल ना, पावभाजी आहे. आता आधी काय तयारी करायची पावभाजीला ही सगळी तयारी करून घेतली ना, मग पावभाजी करायला काहीच वाटत नाही. आता एक गड्डा मी फ्लावरचा घेतला आहे. हा मी उकळून काढला आहे. बघा, गरम वाफ येते बघा. गरम पाण्यातून उकळून काढला आहे, पाणी काढून घेतलं आहे. इथे मी 4 बटाटे घेतले आहेत, कापून धुवून घेतले आहेत. 1 बाऊल वाटाणा घेतलेला, ओल्या वाटाण्याच्या शेंगाचा वाटाणा. इथे मी 3 मोठ्या मिरच्या, शिमला मिरची घेतलेली आहे. 4 कांदे घेतलेले आहेत. 1 टोमॅटो घेतलेले आहेत. आता आधी आपण काय करायचं, बाजूला करू. आता आपण हे फक्त फ्लावर, वाटाणा आणि बटाटा कुकरमध्ये शिजून घेऊया. वाटाणा हे सर्व टाकून घेऊ, बटाटा, फ्लावर, आणि याच्यात थोडं पाणी घालून आपण शिजत ठेवूया. पाणी घालून आता आपण शिजायला ठेवूया. आता याला 3 शिट्ट्या मारून घ्यायच्या. 3 ते 4 शिट्ट्या मारून घ्यायच्या. गॅस चालू करून घेतला आहे. आता आपण कुकर लावला आहे. 3-4 शिट्ट्या मारूया. आता आपण कुकरला बटाटे, वाटाणे आणि फ्लावर लावलेलं आहे. शिट्टी झालेली आहे. आता आपण कुकर खोलू. तोपर्यंत आपण कांदा बारीक वाटून घेऊया मिक्सरला, आणि टॅमॅटो वाटून घेऊया. शिमला मिरची नाही वाटायची. आता मी वाटून घेते. हे बघा, आता आपण कुकर खोललेलं आहे, शिजलेलं आहे. आता आपण स्मॅशरने साफ हे करू. आता हे थोडं पाणी याच्यात ना, मग आपण थोडं पाणी काढून घेऊ, म्हणजे स्मॅशरने चांगलं बारीक होईल. असा थोडा जो पाणी असेल आलेला, तो नंतर टाकून देऊ आपण पावभाजीत. आपण पाणी काढून घेतलेलं, हा पाणी आपण पावभाजीमध्ये वापरूया. आता आपण चांगलं स्मॅश करून घेऊ. हे बघा, अशा पद्धतीने आपण आता हे मस्तपैकी स्मॅश करून घेतलेलं आहे. आता आपण हे साहित्य बघूया पावभाजीसाठी. इथे मी 5 पळी तेल घेतलेलं आहे. एव्हरेस्टच्या तिखा लाल मिरची पावडर घेतलेली आहे 2 टेबलस्पून. 3 टेबलस्पून आपला घरचा मसाला घेतलेला आहे लाल. हळदी पावडर अर्धा चमचा घेतलेली आहे. चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे. आणि हा एव्हरेस्टचा पावभाजी मसाला घेतलेला आहे पुड्या. आणि 1 अख्खं लिंबू घेतलेलं आहे. आणि बटर घेतलं आहे, अमूलचं बटर घेतलं आहे. आता आपण हा कांदा बारीक मिक्सरला वाटून घेतलेला आहे. टॅमॅटो पण प्युरी करून घेतलेले आहे मिक्सरला. आणि आपला वाटाणा, बटाटा आणि फ्लावर शिजून स्मॅश करून घेतलेलं आहे. आणि हे आलं लसूण मिरचीची पेस्ट ही पण आहे. आणि शिमला मिरची आहे आपली. एवढं आपलं साहित्य आहे. आता आपण गॅस पेटवून घेतलेला आहे, चालू केलं आहे. आता आपण तेल घालून टोप ठेवलं आहे. तर तेल जरा तापून दे. तेल तापलं तर मग आलं लसूणची पेस्ट टाकू, आलं लसूण मिरचीची पेस्ट. आता आपण आलं लसूण मिरची आता 2 मिनटं परतूया. आता कांद्याची पेस्ट टाकून घेऊ. आपण याच्यात थोडंसं मीठ घालून घेऊया, त्याच्यामुळे कांदा लवकर आपला मऊ पडेल. आता टॅमॅटोची पेस्ट घालू. आता आपण शिमला मिरची पण घालून घेऊ याच्यात.
आता आपण हळद पावडर घालून घेऊ, मिरची पावडर टाकू, मसाला टाकून घेऊ. आता हे चांगलं हे झालं पाहिजे, चांगलं परतून घ्यायचं, म्हणजे अगदी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं, तेल सुटून द्यायचं चांगलं मस्तपैकी. आणि मग त्याच्यानंतर आपल्याला ते स्मॅश केलेलं बटाटा फ्लावर आणि वाटाण्याचं टाकायचं. आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया, नाही हे उडेल सगळं, तेल उडेल, त्यामुळे झाकण ठेवून आपण ते तेल सुटेपर्यंत ठेवूया. हे बघा आपलं तेल सुटलेलं आहे, का तेल सुटलेलं आहे. मध्ये मध्ये असं चेक करायचं, मीडियम टू हाय ठेवून मध्ये मध्ये चेक करत जायचं, नाही तर खाली लागेल. म्हणजे आता अजून थोडंसं सुटून दे. आता आपण तोपर्यंत आधी एव्हरेस्टचा मसाला टाकून घेऊया, पावभाजी मसाला. आता आपण हा एव्हरेस्टचा पावभाजी मसाला टाकला आहे. पावभाजीचा मसाला तर पाहिजे, त्याशिवाय पावभाजीला टेस्ट नाही. मग तुम्ही कुठचा पण वापरा, बादशाह वापरा, सुहाना वापरा, एव्हरेस्टचा घेतलेला आहे. आता अजून जरा मीडियम लोवरती आपण ठेवूया, जरा तेल सुटायला अजून झाकण देऊ. चांगलं सुक्कं झालं आहे मिश्रण सगळं. आता आपण याच्यात हे सगळं स्मॅश केलेलं टाकूया. आता आपण टाकले हे, ते पण चांगलं परतून घेऊ, गॅस फास्ट करू. आता आपलं हे राहिलेलं पाणी होतं ना, उकडलेलं फ्लावर बटाटा ते पाणी टाकून घेऊ. मीठ टाकू चवीनुसार, मग अशी मीठ टाकलेलं त्यानुसार आपण टाकूया, बारीक करू. आता परत याच्यावर झाकण ठेवून आपण जरा ठेवूया 5-10 मिनटं. हे बघा आता आपण याच्यावर एक पुडी टाकलेली पावभाजी मसाला, आता दुसरी पुडीतला अर्धा टाकूया बोलून, म्हणजे त्याने वास चांगला येतो. आता आपण बटर टाकून घेऊ याच्यात. आता आपण बटर टाकून घेऊ. पावभाजी म्हणजे अमूलचं बटर पाहिजेच, त्याशिवाय पावभाजी काही पूर्ण होतच नाही. आता आपण एवढं अमूलचं बटर टाकूया. अजून थोडं टाकू. अमूलच्या बटरने पावभाजीला वेगळीच टेस्ट येते छान. आता आपण याच्यात लिंबू पिळून घेऊया. अर्धा लिंबू पिळून घेतलाय, अर्धा नंतर आपण सर्व करताना कोणाला लागेल तसं देऊया. आता आपण कोथिंबीर टाकून आता कोणाला कशी आवडते, पातळ कोणाला जाड,
त्याप्रमाणे बघा, आम्हाला असेच आवडते. आता आपण परत 5 मिनटं बारीक मीडियम फ्लेमवरती ठेवूया. आता आपण पावाला बटर लावून घेऊया आणि पाव फ्राय करून घेऊया. तर आपली पाव भाजी झालेली आहे. भाजी पाव चांगले फ्राय करून घेऊ. बघा आपली भाजी झालेली आहे. मस्त कलर पण खूप छान आला गरमागरम. आता आपण गॅस बंद करूया आणि आता पाव भाजून घेऊ. आता आपले पाव मस्त वेगळे फ्राय झालेले आहेत. बघा मस्त बटर लागलेलं आहे. आता आपण पाव काढून घेऊ, बंद करू. अशा प्रकारे खाण्यासाठी तयार आपली पावभाजी. याच्यावरती बटर टाकायचं मस्तपैकी, कांदा, लिंबू, मस्त कोथिंबीर टाकून मस्त सर्व करायची. अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग आज इथेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू. धन्यवाद.